नमस्कार, सुमन्स मॅजिक रेसिपीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे। सर्वात आधी तुम्हाला होळीच्या खूप खूप शुभेच्छा। ही होळी तुम्हाला सुखाची, समाधानाची आणि आरोग्यदायी जावो हीच मी सर्वांना ईश्वरचरणी प्रार्थना करते। तर आज मी तुम्हाला होळी स्पेशल पुरणाची पोळी आणि कटाची आमटीची रेसिपी दाखवणार आहे। तर त्यासाठी तुम्ही आधी माझा पूर्ण व्हिडिओ बघा। ही पुरणपोळी खूपच सॉफ्ट आणि सुंदर लागते खायला आणि कटाची आमटी तर खूपच भन्नाट झालेली आहे। तर आधी आपण आता पुरण करून घेऊ पोळीसाठी। तर मी पाव किलो चण्याची डाळ घेतलेली आहे, 1 वाटी। मी मोजून पाव किलो घेतली होती। आता ती स्वच्छ धुवून घेऊ आपण। आणि ज्या वाटीप्रमाणे मी डाळ घेतली त्याच वाटीप्रमाणे इथे मी 5 वाट्या पाणी घातलेलं आहे। आणि थोडीशी इथे हळद टाकूया। हळदीने पुरणाचा कलर छान येतो। आणि चिमूटभर मीठ टाकायचं, त्याने टेस्ट खूप छान लागते मिठाने। आणि 1 चमचा तेल, तेलामुळे डाळ पटकन शिजते आणि मऊ पण होते। आणि आता आपण कुकरला झाकण लावून गॅसवर 1 शिट्टी काढून घ्यायची, किंवा वरती जाते ना तर त्यासाठी गॅस कमी करून 10 मिनटं कमी गॅसवर ठेवायची। अशी दोन्ही प्रकारे तुम्ही शिजवू शकतात। तर बघा मी 10 मिनटं ठेवली होती, किती मऊ शिजलेली आहे डाळ। आता आपण ती एका चाळणीत गाळून घेऊ। खाली एक पातेलं ठेवायचं आहे, कारण हे जे पाणी निघणार आहे पुरणाचं ते आपल्याला कटाच्या आमटीला वापरायचं आहे, ते टाकून द्यायचं नाही। त्याच्यामुळे तुमची कटाची आमटी खूप छान होते। तर आता डाळ थंड झाली आहे, त्यात आपण आता गूळ आणि थोडीशी साखर टाकून घेऊ। तर मी पाव किलोला 150 ग्रॅम गूळ आणि 100 ग्रॅम साखर घेतली आहे वजनाप्रमाणे। तर पाऊण वाटी साखर आणि अर्धा पाव वाटी साखर घेतली आहे। ही पतंजलीची पिठी साखर आहे, ती मी वापरलेली आहे। आणि तुम्हाला अजून जास्त गोड पाहिजे असेल तर तुम्ही अजून जास्तही वापरू शकता, किंवा फक्त गूळसुद्धा वापरू शकता, किंवा साखरसुद्धा वापरू शकता। तर आता आपण मिक्सरला बारीक करून घेऊ। तुम्ही चाळणीमध्ये सुद्धा याला बारीक करून घेऊ शकता, किंवा पाट्यावर वाटू शकता। गावाकडे पाट्यावरच वाटतात। तर बघा अशा मस्त एकदम बारीक डाळ झाली पाहिजे आपली पुरण। तर अशा प्रकारे जर मिक्सरला डाळ बारीक केली ना तर तुमच्या पोळ्या कधीच फुटणार नाही। तर मी इथे ओव्हनला गरम करून घेणार आहे हे पुरण। तर तुम्ही गॅसवर सुद्धा कढईमध्ये गरम करू शकता। तर माझ्याकडे ओव्हन आहे, ओव्हनमध्ये पटकन होतं आणि पुरण पण खूप छान होतं आणि जळतसुद्धा नाही। त्याच्यामुळे मी ओव्हनमध्येच करून घेते। आधी मी 5 मिनटं लावलेलं आहे ओव्हन। आता याला मला 2 वेळा मी 5-5 मिनटं लावून 10 मिनटं मला लागलेलं आहे। आता त्यात आपण थोडंसं तूप टाकून घेऊ। 1 चमचा तूप टाकलेलं आहे आणि 1 चमचा वेलची पावडर टाकायची आहे। ही शेवटीच टाकायची, म्हणजे त्याचा सुगंध छान राहतो। आणि थोडंसं जायफळ किसून टाकू। जायफळने पण पोळ्या खूप छान लागतात। आणि पुन्हा एकदा मी 3 मिनटं परत गरम करून घेणार आहे, म्हणजे सर्व व्यवस्थित मिक्स होईल। तर बघा अशा प्रकारे आपलं पुरण तयार झालं पाहिजे। आता हे थंड झाल्यावर अजून जास्त घट्ट होणार आहे। आता पोळीसाठी आपण पीठ मळून घेऊ। मी गव्हाचं पीठ घेतलं आहे 1 वाटी आणि 2 चमचे मैदा घेतला आहे। तसा तर मैदा खायलाच नाही पाहिजे, पण पुरणपोळी तुटू नये आणि कोणी नवीन जर पोळ्या करत असेल तर त्यांच्यासाठी मैदा टाकायला पाहिजे, म्हणून मी थोडा मैदा दाखवला आहे। तसा मी कधीच मैदा वापरत नाही पोळीसाठी, मी गव्हाच्याच पिठाच्या पोळ्या करते। आणि चिमूटभर मीठ आणि 1 चमचा तूप टाकून घेऊ यामध्ये। आणि कलरसाठी थोडीशी हळद टाकूया, याने पोळ्यांना छान कलर येतो। आणि आता हे सर्व आपण एकजीव करून घेऊ, आधी पाणी न टाकताच। सर्व पिठाला तूप, मीठ आणि हळद लागली पाहिजे। आणि थोडं थोडं करून आता पाणी टाकून आपण पीठ मळून घेऊ। जास्त खूप घट्ट पण नाही मळायचं आणि खूप पातळ पण मळायचं नाही। मी तुम्हाला पूर्ण पीठ मळताना दाखवला नाही, कारण एका हातात माझा मोबाईल होता, मी शूट करत होते, त्याच्यामुळे मी थोडंच दाखवलेलं आहे। तर बघा अशा प्रकारे पीठ मळून घ्यायचं।
आणि याला मी तूप लावून परत मळून घेतलं आहे आणि कपड्याखाली झाकून ठेवायचं अर्धा तास. आणि आता आपल्या इकडं पुरण पण थंड झालेलं आहे आणि अर्धा तास आपल्याला पीठ पण मळून झालेलंच आहे. तर आता आपण लगेचच पोळ्या बनवून घेऊ. आता मी इथे माझ्याकडे मार्बलचा पोळपाट आहे, त्यावर मी आता पीठ कुटून घेणार आहे. तुम्ही ओट्यावर पण कुटू शकता. जसं आपण पापडाचं पीठ कुटतो ना, अशा प्रकारेच पीठ आपल्याला कुटून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्या पोळ्या खूप सॉफ्ट होतील. असं 2-3 मिनटं आपल्याला छान असं कुटून घ्यायचं आहे, म्हणजे पीठ छान मऊ होतं. आणि आता छोटे छोटे गोळे करून आपण याची एक पारी बनवून घेऊ. वरच्या बाजूनी पातळ करायची आणि मध्ये थोडंसं जाड ठेवायचं, म्हणजे आपली पोळी फुटणार नाही. आणि याच्यात तुम्हाला जेवढं पीठ बसेल, जेवढं पुरण बसेल तेवढं पुरण भरून घ्यायचं आहे. बघा, मी लाडू इतकं पुरण याच्यात भरलेलं आहे. जेवढं आपण लाडू बनवतो तेवढं मी पुरण भरलेलं आहे. आणि आता याचा आपण उंडा बनवून घेऊ. हलक्या हाताने आपल्याला याला सर्व बाजूनी दाबून घ्यायचं आहे, जेणेकरून तुमचं पुरण बाहेर येणार नाही. आणि हे पीठ इथेच दाबून द्यायचं आहे आणि अशा प्रकारे उंडा बनवून घ्यायचा आहे. आणि आता कोरडं पीठ टाकून आपण पोळी लाटून घेऊ. आधी हाताने थोडी थोडी थापून घ्यायची, म्हणजे सर्व बाजूनी छान पुरण पसरल्या जातं. आणि आता आपण लाटण्याने लाटून घेऊ. आधी कडेकडेने लाटून घ्यायची, म्हणजे पोळी छान पातळ होते. अशाच प्रकारच्या तुम्ही पोळ्या करून, जर तुमच्याकडं खापर असेल तर त्याच्यावर पण भाजू शकता. तर तशा प्रकारचे पण तुम्ही मांड्याचा स्वाद घेऊ शकतात, अशा प्रकारे पुरणपोळ्या बनवून सुद्धा. तुम्ही जर माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन रेसिपी बघायला मिळतील. आणि तुम्हाला कुठलीही नवीन रेसिपी हवी असेल तर मला कमेंट करा, मी तुम्हाला नक्की दाखवेल. आता इथे तवा गरम झालेला आहे, त्याच्यावर आपण थोडंसं तूप लावून घेऊ. आणि आपली पोळी पण लाटून झालेली आहे. आणि गॅस कमीच ठेवायचा पोळी भाजताना, जास्त फुल पण नाही जास्त कमी पण नाही, मीडियम गॅसवर आपल्याला पोळी भाजून घ्यायची आहे. जर खूप फास्ट गॅसवर तुम्ही पोळी भाजली तर पोळी लगेच करपते. पोळी भाजायला तसा जास्त वेळ लागत नाही, 1 मिनिटच लागतो पोळी भाजायला. 1 ते 1.5 मिनिटात आपली पोळी भाजून तयार होते. बघा, अशा प्रकारे दोन्ही बाजूनी अशी खमंग भाजून घ्यायची आहे. आणि छान तूप लावून पण घ्यायचं आहे. भरपूर तूप लावायचं, म्हणजे आपली पोळी खूप खायला छान पण लागते आणि पोळी पण खूप अशी मऊ होते. आणि ह्या पोळ्या, अशा तूप लावलेल्या पोळ्या 2-3 दिवस सहज राहतात, खूप छान लागतात. अशा पोळ्या तुम्ही नक्की बनवून बघा. बघा किती टम फुगलेली आहे पुरणपोळी. आता काढून घेऊ. एक कपडा ठेवला आहे, त्याच्यावर आपण काढून घेऊया. आणि आता सर्व पोळ्या आता करून घेणार आहे अशाच. आता आपण कटाची आमटी करून घेऊ त्याच्याबरोबर खायला. तर इथे मी थोडासा 3 तुकडे आल्याचे घेतलेले आहे. मी हे लोखंडी तव्यावरच भाजून घेणार आहे. तर लोखंडी तव्याची चव खूप छान लागते. कधी पण मसाला भाजताना तुमच्याकडे जर लोखंडी तवा असेल तर त्याच्यावरच भाजा, त्याच्यामुळे आपल्या शरीरात लोहाचे प्रमाण पण जाते. आणि मी 10-12 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत, त्या पण तेलामध्ये छानपैकी अशा तळून घ्यायच्या खमंग. आणि इथे मी छोटे 2 कांदे बारीक कापून घेतलेले आहे, ते आपल्याला छान ब्राऊन कलर होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे. खूप जास्त आपल्याला काळे पण करायची नाही, नाहीतर आमटी खूप काळी होते आणि करपट पण लागते. बघा, अशा प्रकारे आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे. सर्व मसाले आपल्याला एकत्रच भाजायचे आहे, वेगळी भाजायची गरज नाही. अशा प्रकारे तुम्ही एक साहित्य भाजले तर आपल्याला वेगळे मसाले भाजायची गरज पडत नाही. इथे मी 3 तिखट हिरव्या मिरच्या घेतल्या आहे. तर तुम्हाला कशा प्रकारे तिखट आवडतं त्याप्रमाणे तुम्ही कमी जास्त करा. किंवा तुम्हाला हिरवी मिरची आवडत नसेल तर तुम्ही लाल मिरच्या पण वापरू शकता.
किंवा लाल तिखट पण वापरू शकता। आणि इथे मी 2-3 चमचे खोबऱ्याचा कीस घेतलेला आहे, सुक्या खोबऱ्याचा कीस घेतलेला आहे, तो आपण यात भाजून घेऊ। तुम्ही ओलं खोबरं पण टाकू शकता, त्याने पण आमटी खूप छान लागते। याला पण छान ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। 10-12 मी कढीपत्त्याचे पानं टाकलेले आहे। थोडीशी कोथिंबीर पण टाकायची, पण माझ्याकडे नव्हती तर मी नाही टाकली। कोथिंबीरीने सुद्धा खूप छान टेस्ट लागते। आणि इथे मी 2 तुकडे चिंचाचे घेतले आहे, ते पण थोडेसे आपल्याला याच्यात गरम करून घ्यायचे आहे। तुम्ही त्याचं पाणी करून पण टाकू शकता चिंचाचं, पण अशा प्रकारे जर टाकली तर याची टेस्ट वेगळीच लागते। तर बघा आपला मसाला भाजून झालेला आहे आणि थंड करून मी मिक्सरच्या भांड्यात टाकला आहे। आता आपण तो दळून घेऊ, एकदम बारीक दळून घ्यायचा आहे थोडंसं पाणी टाकून। आणि आता इथं मी खापराच्या भांड्यात ही कटाची आमटी बनवणार आहे। खापराच्या भांड्यात खूपच छान टेस्ट लागते आणि खापराच्या भांड्यात जेवण बनवायला पाहिजे, त्यातलं जेवण खूपच छान लागतं आणि पौष्टिक पण असतं। तर इथे मी 1 मोठा चमचा तेल टाकलेलं आहे। तेल गरम झालं की अर्धा चमचा मोहरी टाकून घ्यायची आणि अर्धा चमचा जिरं आणि थोडेसे 10-12 कढीपत्त्याची पानं, ती पण चांगली तळून घ्यायची आहे। आणि जो मसाला दळला आहे ना, तो तेलात टाकून घ्यायचा आहे आणि तेलामध्ये छान तेल उतरेपर्यंत आपल्याला याला छान असं परतवून घ्यायचं आहे। आधी आपल्याला 1 मिनिट परतवून घ्यायचं आहे छान असं। आणि आता आपण याच्यात थोडंसं पुरण टाकून घेऊ, ते पण आपल्याला छान परतवून घ्यायचं आहे। या सर्व मसाल्याला आपल्याला 2-3 मिनिटं असंच परतवून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत। त्याने तुमची आमटीची टेस्ट खूपच छान लागते। बघा आपल्या मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे। आता आपण यात थोडे थोडे मसाले घालून घेऊ। आता अर्धा चमचा मी इथे हळद टाकली आहे, थोडंसं लाल तिखट टाकलेलं आहे आणि अर्धा चमचा धना पावडर। आणि इथे मी किचन किंग मसाला घेतला आहे 2 चमचे। तुम्ही गरम मसाला किंवा तुम्हाला दुसरा कुठला मसाला आवडत असेल तर तुमच्याकडे घरगुती मसाला असेल तर तो पण तुम्ही वापरू शकता इथे, किंवा ताजे मसालेसुद्धा यात तुम्ही भाजून टाकू शकता, त्याची पण छान अशी टेस्ट लागते। आणि हे जे पुरणाचं पाणी निघालं होतं ना, तर तेच आपण आता ह्या आमटीमध्ये टाकून घेणार आहे। तर या पाण्यामुळेच आमटीला खूप छान टेस्ट येते। आणि आता आपल्याला थोडंसं गरम पाणी टाकायचं आहे यामध्ये, याच्यात थंड पाणी बिलकुल टाकायचं नाही, नाहीतर आमटी खूप पांचट लागते आणि टेस्ट पण लागणार नाही चांगली। आणि तुम्हाला किती घट्ट पातळ पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही वरतून पाणी घाला। पुरण घातल्यामुळे याच्यातून वरतून आपल्याला गुळाची वगैरे पण गरज नाही, पुरणामुळे याची टेस्ट खूप छान लागते आणि घट्टपणा पण येतो आमटीला। आणि आता याच्यात चवीनुसार आपण मीठ घालून घेऊ आणि वरतून थोडीशी कोथिंबीर पण टाका तुमच्याकडे असेल तर। बघा मी अशा प्रकारे घट्ट केली आहे। काही लोकांना पातळ आवडते, काही लोकांना घट्ट आवडते, त्याप्रमाणे तुम्हाला जशी आवडेल तशी तुम्ही करू शकता। ही अशी आंबट गोड आणि चटपटीत अशी आमटी खूप छान लागते पुरणपोळी बरोबर। तर बघा आपली पुरणपोळी आणि कटाची आमटी तयार आहे। तर त्या बघा किती छान अशा पोळ्या पण आपल्या झाल्या। इथे मी कोबीचे भजे बनवून घेतले आहे। जर तुम्हाला ही भज्याची रेसिपी हवी असेल तर मला कमेंट करायला विसरू नका, मी तुम्हाला नक्की दाखवेल। एक कुरडई तळून घेतली आहे, थोडासा भात, त्यावर थोडीशी आमटी, आणि बघा पोळी किती नरम झालेली आहे आपली, आणि त्याबरोबर दूध पण घेतलेलं आहे। तर अशी तुम्ही पुरणपोळी आणि कटाची आमटी